महर्षींनी लोपामुद्रेच्या सर्व इच्छा फलद्रूप केल्या. प्रसन्न झालेल्या लोपामुद्रेला त्यांनी विचारले, हे शोभने, तुला 1000, 100, 10 की एकच पुत्र हवा? लोपामुद्रा उत्तरली, हे तपोधना, हजारांची बरोबरी करणारा एकच श्रेष्ठ पुत्र मला हवा आहे. कारण अनेक दुष्ट पुत्रांपेक्षा एक विद्वान श्रेष्ठ पुत्र उत्तम मानला गेला आहे. लोपामुद्रेला एक पुत्र झाला. तो पुढे महाकवी दृढस्य या नावाने प्रसिद्ध झाला. हा पुत्र महातपस्वी व महातेजस्वी होता. त्याने अंग उपंगासह उपनिषदे व संपूर्ण वेदांचा स्वाध्याय केला. तो लहानपणापासून समिधांचा भारा आणू लागला. म्हणून त्याला इष्मवाह या नावाने लोक ओळखू लागले. असा गुणी पुत्र प्राप्त करून अगस्ती अत्यंत संतुष्ट झाले. अगस्ती सर्वसामान्य ऋषी नव्हते. ते मित्र वरुणाचे पुत्र व वशिष्ठांचे बंधू होते. त्यांचे सप्तर्षींमध्ये स्थान होते. त्यांनी केवळ वातापीचा नाश केला असे नाही, तर त्यांनी नहुषाचा अहंकार उतरवला. विंध्य पर्वत सूर्यावर रुसून वाढू लागला तेव्हा त्यांनी त्याची वाढ खुंटवली. त्याकरता आजन्म दक्षिणेत राहणे त्यांनी पत्करले. दैत्यांचा नाश करण्याच्या देवांच्या प्रयत्नाला मदत म्हणून एका घोटात समुद्राचे प्राशन केले. अशा या महातपस्वी अगस्त्याला आपल्या प्रेमाने जिंकले ते लोपामुद्रेने. लोपामुद्रा नुसती सौंदर्यवती नव्हती, तर ती बुद्धिमतीही होती. ती मंत्रद्रष्टा होती. तिच्या नावावर ऋग्वेदात अनेक ऋचांचा समावेश आहे. पतीची प्रत्येक आज्ञा प्रमाण मानणाऱ्या या नम्र स्त्रीने स्वतःच्या हक्काबाबत विलक्षण जागरूकता दाखवली. आपल्या विचारांवर ती दृढ राहिली. स्वतःची इच्छा कुठल्याही आडपडदा न ठेवता पतीस सांगितली. अगस्तींचाही मोठेपणा मान्य करायला हवा की त्यांनी तिच्यावर कामोपभोगाबाबत कुठलीही जोर जबरदस्ती केली नाही किंवा शय्यासोबत हा पतीचा अधिकार आहे असेही म्हटले नाही, तर तिच्या इच्छेसमोर मान तुकवली. ही खऱ्या अर्थाने स्त्री आहे, सबला नारी आहे. ही स्त्री स्वातंत्र्याची आद्य उद्गाती आहे.